नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपण हिवाळ्यातून उन्हाळ्यात जात असल्यामुळे ऋतू बदल हा सध्याचा भाग आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात व्हायरल फीवर, ज्याला आपण साथीचे आजार म्हणतो, अशा प्रकारचा त्रास होत असतो या काळामध्ये आणि थोडे वातावरणीय बदलाचा त्रास होत असल्यामुळे आपण काळजी घेणं आवश्यक आहे। शिवाय आता उष्माघाताची सुद्धा प्रकरणं वाढत असतात। उष्णतेची लाट हवेमध्ये आता वाढणार आहे। आपण तापमान जवळपास 34 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकू लागलं आहे। बऱ्याच विभागात आज देखील 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलं आहे। मार्च महिन्यातच 40 पार तापमान जाण्याची शक्यता आहे। जानेवारी फेब्रुवारी कोरडा गेलाय, मार्च सध्या कोरडाच चालला आहे। त्यामुळे या परिस्थितीमध्ये सध्या उष्णतामान अधिक वाढण्याची शक्यता आहे। कारण कुठल्याही प्रकारे उत्तर भारतामध्ये सुद्धा बर्फवृष्टीचं प्रमाण खूप कमी राहिलं। फेब्रुवारी तुलनेत थोडं त्यात वाढ झाली, त्यामुळे उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा प्रभाव वाढल्यामुळे थोडं फेब्रुवारीत तापमान जरी समतोल झालं असलं तरी देखील गेल्या 100 वर्षात या वर्षीचा जानेवारी फेब्रुवारी महिना हा अत्यंत उष्ण राहिलेला आहे। त्यापेक्षा जास्त कडक अशा प्रकारचा उन्हाळा यावर्षी आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे आणि या काळात जे काही अवकाळी पाऊस तयार होतात, मान्सून पूर्व पाऊस तयार होतात, यांना वादळी प्रभाव निर्माण होण्याकरता आणि काही अनुकूल वातावरण तयार होतं आणि त्यामुळे असं दिसतंय की एकूण जो काही मान्सून पूर्व पाऊस असणार आहे तो अतिशय धोकादायक असणार आहे। कारण एकूणच परिस्थिती ही तप्त असल्यामुळे वातावरणामध्ये त्याचे निगेटिव्ह परिणाम होण्याची शक्यता आहे। मात्र एक यातच आनंदाची बातमी अशी येते की इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या अंदाजानुसार, जो आपण शेती माझी प्रयोगशाळामध्ये दिलेला आहे, की ला निना हा मान्सूनच्या शेवटी सक्रिय होण्याची शक्यता आहे, जो आता सुद्धा सक्रिय आहे परंतु त्याचा विशेष प्रभाव नाही। मात्र आपले अंदाज थंडी संदर्भामध्ये ला निना तीव्र असल्यामुळे अति बर्फवृष्टी आणि थंडी वाढेल असा जो होता तो अंदाज या ठिकाणी बरोबर आलेला नाही। मात्र उष्णतामानाच्या बाबतीत आपण असं बघतो की तटस्थ असलेला ला निना आणि एल निनो हे गरमीसाठी अतिशय कारणीभूत ठरणार आहे आणि एकूणच कमी पर्जन्य हे त्याचं मुख्य कारण असणार आहे। त्यामुळे या सर्व परिस्थितीमध्ये असं एक स्पष्टपणे जाणवतंय आपल्याला की या वर्षीचा उन्हाळा कडक राहील, मान्सून पूर्व पाऊस धोकादायक राहील। शिवाय इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या अंदाजानुसार जर ला निना मान्सूनच्या शेवटी सक्रिय झाला किंवा त्याची 50 पर्यंतची तीव्रता वाढली तर या कदाचित मान्सूनचा परतीचा प्रवास आणि ऑगस्ट सप्टेंबर महिना किंवा अगदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस राहील आणि या वर्षी जे काही पाणी प्रकल्प आहेत ते समाधानकारक भरून शेतकरी समाधानी राहतील असं दिसतंय। शिवाय जुलै आणि जून मध्ये सुद्धा यावर्षी पाऊसमान चांगलं राहण्याचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे। आपण 103% महाराष्ट्रात तर 102% देशामध्ये पावसाचा अंदाज यावर्षी मान्सूनचा दिलाय आणि त्यावर आपण सध्या तरी ठाम आहोत। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा।